मित्रांनो, IPL ऐन बहरामध्ये आलेलं असताना प्ले ऑफ मध्ये कोण जागा मिळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पण मित्रांनो, IPLचा हा सीझन खऱ्या अर्थाने जर कोणी गाजवला असं वाटत असेल तर तो म्हणजे पंजाबचा खेळाडू शशांक सिंग। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये शशांक सिंगची कहाणी आपण जाणून घेणार आहोत। पण मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या लय भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार, मी विवेक मिटारे आणि तुम्ही पाहताय लय भारी। मित्रांनो, शशांक सिंग हा खेळाडू 2022 मध्ये हैदराबाद संघाकडून खेळत होता। 10 सामन्यामध्ये हैदराबाद संघाने त्याला संधी दिली होती। पण मित्रांनो, या 2022च्या सीझन मध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती। 10 सामन्यामध्ये केवळ 69 धावा त्याने बनवल्या होत्या। या 69 धावा त्याने केवळ आणि केवळ 17च्या सरासरीने बनवल्या होत्या। त्यामुळे IPL लिलावामध्ये या खेळाडूला संधी मिळेल अशी तीळ मात्र ही शक्यता कोणाला वाटत नव्हती। पण पंजाब संघाने त्याला त्याच्या मूळ किमतीवर म्हणजेच 20 लाखाला खरेदी केला। पण त्याच्यानंतर पंजाब मॅनेजमेंटला असं जाणवलं की ज्या शशांक सिंगला आपल्याला घ्यायचा होता तो शशांक सिंग हा नाहीये, हा तर 32 वर्षाचा कुठला वेगळाच खेळाडू आहे। त्याने IPL मॅनेजमेंटकडे तसं सांगितलं सुद्धा, पण IPLने ठामपणे सांगितलं की एकदा घेतलेला खेळाडू पुन्हा परत रिटर्न करता येणार नाही। विचार करा मित्रांनो, शशांक सिंगला ज्यावेळेला ही गोष्ट कळाली असेल त्यावेळी त्याला किती दुःख झालं असेल। पण मित्रांनो, यावर शशांक सिंगने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। मित्रांनो, पंजाबने त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये दिल्ली विरुद्ध त्याला संधी दिली, पण या सामन्यामध्ये शशांक पहिल्या चेंडूवर 0 धावांवर बाद झाला। पण मित्रांनो, खऱ्या अर्थानं ही एक वादळापूर्वीची शांतता होती। पुढच्या बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात त्याने 8 चेंडूत 21 धावा ठोकल्या आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं। पण खऱ्या अर्थानं शशांक चमकला तो गुजरात विरुद्धच्या सामन्यात। 200 धावांचा पाठलाग करत असताना पंजाबचा संघ अडचणीत होता। संघाला गरज होती एका चांगल्या खेळीची आणि ती खेळी खऱ्या अर्थानं शशांकच्या बॅटमधून निघाली। त्याने केवळ 21 चेंडूमध्ये 61 धावा ठोकत या सामन्यामध्ये पंजाब संघाला विजय मिळवून दिला। इतकंच नाही तर या सामन्यामध्ये शशांक हा सामनावीरचा सुद्धा पुरस्कार मिळवणारा खेळाडू ठरला। यानंतरचे बरेच सामने शशांकने गाजवले आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं। आणि या वर्षीच्या IPL मध्ये त्याने 10 सामन्यामध्ये तब्बल 288 धावा ठोकल्या आहेत आणि त्याची सरासरी आहे 72 इतकी। इतकेच नाही तर त्याचं स्ट्राईक रेट सुद्धा 170 इतका अफलातून आहे। मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात ज्या वेळेला अपयशी व्हाल त्यावेळेला खचून जाऊ नका। तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना उत्तरे तर अजिबात देत बसू नका। तुम्हाला जर त्यांना उत्तर द्यायचंच असेल तर प्रचंड कष्ट करा, यशस्वी व्हा आणि त्यांना दाखवून द्या शर्यत अजूनही संपलेली नव्हती, कारण मी अजूनही जिंकलेलो नव्हतो। तर मित्रांनो, ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी YouTube चॅनल सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।